कोणाच्या ना कोणाच्या रूपातून विठुराया आला आणि विठुरायानेच हा गुंता सोडवला। आपली परीक्षा घेण्यासाठी गुंता करणाराही तोच आणि सोडवणाराही तोच। मी आलेच। कुठे चाललीस? माझ्या विठुरायाला भेटायला, त्याचे आभार मानायचे मला। येते मी। तुझा खेळ तुलाच माहित विठ्ठला, का सगळं घडवून आणतोस आणि मिटवूनही टाकतोस। तुझ्या लेकरांना अडचणीतही टाकतोस आणि त्यातून सोडवतोस सुद्धा। खूप बोलले मी तुला, खूप ऐकवलं पण सॉरी। तुलाही माहिती आहे ना, माझ्यावर वेळच तशी होती। मी एकीकडे सारंग सरांसाठी कोर्टात पोहोचू शकणार नव्हते, पण तुझ्या कृपेने फारू माझ्या मदतीला आली। नमस्कार, मी भैरवी वझे आणि माझी मुलगी आत्ताची सिंगिंग सेन्सेशन तारा वझे। मी जरा बॅकस्टेजला जरा व्यवस्था बघून येते। आलेच तारा, ऑल द बेस्ट। चल चल सावली, तू रेडी आहेस ना? कार्यक्रम सुरू करायचा आहे। हां, रेडी राहा। एव्हरीथिंग इज ऑल राइट। माझ्यावर कितीही वाईट वेळ आली तरी तू तुझ्या सावलीला एकटं सोडणार नाहीस हे पुन्हा सिद्ध करून दाखवलंस। तू कायम माझ्या पाठीशी उभा राहिलास। तुझे आभार नाही मानणार मी। आयुष्यभर तुझ्या ऋणात राहायला आवडेल मला। हे ऋण पांघरून आयुष्यभर तुझी भक्ती आणि सेवा करत राहीन मी। तू फक्त माझ्या सारंग सरांच्या आणि माझ्या घरच्यांच्या पाठीशी उभा राहा। मी ऍक्च्युअली खूप घाबरले होते, म्हणजे सारंग वेळेत पोचतोय की नाही कोर्टात, हेच सगळं सुरू होतं डोक्यात। सारंग, पण ते जे गुंड होते ते कोणी पाठवले असते? तू कोर्टात न येण्याचा कोणाला फायदा झाला असता? मला वाटतं आपण ही चर्चा आता प्लीज थांबवूया। आपण पुन्हा पुन्हा तेच तेच बोलतोय। झालं व्हायचं ते होऊन गेलं ना। म्हणतात ना, ऑल्स वेल दॅट एंड्स वेल। सारंग निर्दोष सुटला हे सगळ्यात महत्वाचं। नाही, तुमचं अगदी बरोबर आहे, पण जो खरा खुनी आहे तो तर बाहेर मोकाट फिरतोच आहे ना। तो पकडला जायला हवा लवकरात लवकर, नाहीतर त्या मुलीचा कोणी खून केला होता हे आपल्याला कळणारच नाही। आणि सारंगवर, पोलिसांवर हल्ला नेमका कोणी केला होता, कशासाठी केला होता हे सुद्धा नाही कळणार। आणि ही केस क्लोज होणं खूप गरजेचं आहे, कारण सारंगला जर का कुठे बाहेर जायचं असेल तर त्याला पोलीस परमिशन वगैरे घ्यावी लागेल, एखाद्या गुन्हेगारासारखी।
हो ना? आई नको ना आता विषय प्लीज, नंतर बोलूयात आपण. सॉरी. मला वाटतं तुम्ही दोघं फ्रेश होऊन घ्या, तोवर जेवणाची तयारी होईल. हं? मी पण मदत करते, वाटल्यास नंतर फ्रेश होईन. सावली ऐक जरा, तू मदत वगैरे काही करू नकोस. तू आज आमच्या सोबत जेवायला बस. ते सगळं बरोबर आहे, पण जेवणार काय? अमृता नाहीये, जेवण बनवलंच नाहीये. आपण एक काम करूया, बाहेरून मागवूया. चला तुम्ही फ्रेश होऊन घ्या, सगळ्यांना भूक लागली आहे खूप. हं? बबलू महाराज, जेवणाचं बघा. चल. वहिनी, ते जेवण वाढायचं ना? अगं ऑर्डर केलंय, ते रेडीमेड येणार आहे, ते फक्त वाढायचंय. त्यासाठी दोघी कशाला पाहिजेत? तू कर, मी जरा आलेच. सारखी का फोन करते? बोल. किती फोन केले तुला, उचलत का नाहीयेस? शिवानी, तू मला खूप प्रॉमिसेस केलेलेस, खूप मोठ्या मोठ्या बाता मारलेल्यास, पण कन्व्हिनियंटली तू ते सगळं विसरलीस. आणि आता तर काय, तू संपल्यातच जमायस. आय नो, यावेळी माझं प्लॅन फसलंय. मी सारंगला नाही अडकवू शकले, पण कोर्टाने जरी माझ्या चौकशीचे आदेश दिले असते ना, तरी ह्याचा अर्थ मी संपले असा होत नाही. मुद्द्याचं बोल. फोन का केलायस? नो वंडर, जहाज जेव्हा बुडतं ना, तेव्हा सगळ्यात आधी त्यातले उंदीर बाहेर पडतात. मला उंदीर म्हणायच्या नादात तुझं जहाज बुडतंय हे मान्य करते. नो वे. उंदराला असं वाटतंय की जहाज बुडतंय, म्हणून त्याने पळायचा निर्णय घेतलाय. मग आता परत उंदराला फोन करायचा नाही, कळलं? एक मिनिट. अजूनही सारंगच्या सहीचे पेपर्स माझ्याकडे आहेत, हे विसरू नकोस. स्मार्ट हा शिवानी. नाही, मला माहिती होतं की तू इतक्या लगेच हार मानणाऱ्यातली नाहीयेस. म्हणजे तू शिवानी कारखानीस आहेस. आय वॉज जस्ट टेस्टिंग यू. मी फक्त तुझी एक परीक्षा घेत होते. बोल, काय करायचंय? सांगते. कोणाशी बोलते?